हॅलो गाईज, ताण आणि चिंता आजचा विषय आहे. डोकेदुखी, कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा कोणत्याही प्रकारच्या तणावामुळे डोके दुखू शकते. दुसरं कारण आहे पुरेशी झोप न घेणे. अनियमित झोपेचे वेळापत्रक किंवा कमी झोप घेणे हे डोकेदुखीचे प्रमुख कारण आहे. तिसरे कारण डिहायड्रेशन. पुरेसे पाणी न पिल्यामुळे डोके दुखू शकते. त्याचप्रमाणे जीवनामध्ये तणाव आणि चिंता हे काळजीमुळे होते. ज्यांच्या लाईफमध्ये काळजी नाही, भरपूर पाणी पितात, झोप भरपूर येते, अशा लोकांचे डोकेदुखी हा त्रास त्यांना नाही होऊ शकत आणि लाईफ एकदम चांगली जगू शकतात. तसेच आपण आहारात बदल, याच्यामुळे कसं जेवणाचे बदल होणे, जेवणाचा वेळ बदलणे किंवा काही विशिष्ट पदार्थ खाणे, उदाहरणार्थ चीज, कॅफीन, चॉकलेट, फास्ट फूड, यामुळे पण डोकेदुखी होऊ शकते. तर जीवन चांगलं जगण्यासाठी सकस आहार, चांगली झोप, भरपूर पाणी पिणे, याच्यामुळे आपलं शरीर, पोट छान राहते. आणि योगा, सकाळी मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके. सर्वांशी चांगले राहा, प्राण्यावर प्रेम करा, स्वस्थ मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. ओके.